नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मिशन ऍडमिशन. विद्यार्थी मित्रांनो, 10वीची परीक्षा झाली. घरामध्ये चर्चा चालू होती आपल्या पुढच्या करिअरची. बऱ्याच जणांचं आता 7वी 8वी पासूनच ठरलेलं असतं, इंजिनिअरिंगला जायचं, मेडिकलला जायचं. ज्यांना सीए व्हायचं असेल तर ते कॉमर्सला जातात, आर्ट्सला बरेच जण जातात. बऱ्याच जणांचे भरपूर प्लॅन असतात. आपल्याकडे अपॉर्च्युनिटीजही खूप आहेत, ब्रँचेसही भरपूर आहेत, स्ट्रीम्स पण भरपूर आहेत. पण ज्यांचं इंजिनिअरिंग आणि मेडिकल ठरतं त्यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. बऱ्याच वेळा असं होतं की आता 7वी 8वी पासूनच फाउंडेशन कोर्सेस चालू आहेत, कोचिंग क्लासचे. ज्यांना मेडिकलला जायचं असतं ते नीटचे फाउंडेशन क्लासेस घेतात. ज्यांना इंजिनिअरिंग करायचं असतं ते जेई फाउंडेशन कोर्सेस कोचिंग क्लासमध्ये लावतात. त्यानंतर हे सर्व सुरळीत होतं. 10वीचा रिझल्ट लागतो. 11वी आणि 12वी कोचिंग चालू असताना जेव्हा कोचिंगला सुरुवात होते तेव्हा पहिले 2-3 महिने खूप चांगलं वातावरण असतं, कारण कोचिंग क्लासवाले जे असतात वेव्हलेंथ मॅच करण्यासाठी त्यांचा जो स्पीड आहे तो खूप मेंटेन ठेवतात, खूप कमी ठेवतात. 10वीचा पेपर पॅटर्न कसा असतो की आपण 3-4 वर्षाचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सोडवले तर आपण त्यात एक 95 पर्यंत मार्क मिळवू शकतो. पण हे जे कॉम्पिटिटिव्ह एंट्रन्स एक्झाम आहेत, म्हणजे जेई नीट, ह्याच्यामध्ये असं नसतं. ह्याच्यामध्ये आपल्याला पहिला भाग येतो तो कन्सेप्ट क्लिअर करण्याचा, त्यानंतर त्याच्यावर बेस्ट फॉर्म्युला असतात, ते फॉर्म्युला समजून घेऊन ते लक्षात ठेवण्याचा. कन्सेप्ट आणि फॉर्म्युला हे न्यूमेरिकल मध्ये वापरायचे असतात. बस हाच बेस आहे या सर्व एंट्रन्स एक्झाम. तो ज्याला कव्हर झाला तो यात यशस्वी होतोच होतो. कोचिंग क्लासवाले मात्र हे पहिले 2-3 महिनेच हे ऍडजस्ट करू शकतात तुमची वेव्हलेंथ मॅच होण्यासाठी. त्यानंतर त्यांना त्यांचा स्पीड प्रचंड वाढवावा लागतो, कारण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या चारही विषयामध्ये जे ज्यांना जेईचा कोचिंग क्लास आहे ते पीसीएम, ज्यांचं नीटचं आहे त्यांचं पीसीबी, हे घेताना प्रत्येक सब्जेक्टचे जवळजवळ 27 ते 28 चॅप्टर्स असतात, त्यांना कव्हर करायचे असतात. हे लवकर संपून त्याच्यावर मॉक टेस्ट घ्यायचे असतात. पहिल्या टॉपिक वाईज टेस्ट असतात, मग सिलेबस वाईज टेस्ट असतात. पहिल्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला वाटतं सगळं सोपं आहे. त्यानंतर ते स्पीड वाढवल्यानंतर जेव्हा सिलेबस वाईज टेस्ट चालू होतात, जेवढा सिलेबस कव्हर झालाय त्याच्यावरच्या ज्या मॉक टेस्ट होतात त्यात मार्क आपल्याला काही वेळा कमी पडायला लागतात. मग त्यानंतर स्ट्रेस यायला लागतो, डिप्रेशन यायला लागतं. मग हा कोचिंग क्लासवरच पहिला ब्लेम केला जातो. कोचिंग क्लास बदलण्याची पण भाषा केली जाते. काही वेळा जेई नकोच, आपण सीईटी कडे जाऊया, मग सीईटी पण नकोच, आपण दुसरं काहीतरी ऑप्शन बघूया, असं गिव्हअप करण्यापर्यंत वेळ येते. हे सर्व न होण्यासाठी म्हणून मिशन ऍडमिशन तर्फे आम्ही एक मॉड्यूल राबवलंय आतापर्यंत. ते प्रचंड यशस्वी झालेलं आहे. इंटिग्रेटेड फॉलोअप मॉड्यूल म्हणजे काय, तर आमच्याकडे एनरोल केल्यानंतर मी दर आठवड्याला तुमच्याकडून जो पण तुमचा कोचिंग क्लास असेल, कोणत्याही ब्रँडचा असू दे, आमच्याकडे एनरोल केलेला जो स्टुडंट असतो त्याचा दर आठवड्याला आम्ही फॉलोअप घेतो. किती सिलेबस झालेला आहे, कोणता म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, पीसीबी असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याचा किती सिलेबस पूर्ण झालाय, त्यात त्याला काय समजलंय, मॉक टेस्ट किती झाल्यात, मॉक टेस्ट मध्ये मार्क किती आहेत, कुठं कमी पडतोय, कुठला टॉपिक त्याला अवघड जातोय. मग फिजिक्स मध्ये असेल तर सेमी कंडक्टर असेल किंवा थर्मोडायनामिक्स असेल, केमिस्ट्रीमध्ये फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, मॅथ्स मधलं ट्रिगो कसं जातंय, लाईन अँड प्लेन कसं जातंय, कशामध्ये काय डिफिकल्टी आहे का, जर डिफिकल्टी असेल तर ती त्याला कसं सॉल्व्ह करता येईल याविषयी आम्ही मदत करतो. चांगल्या एक्सपर्ट्सचे व्हिडिओ त्याला शेअर करतो. आतापर्यंत जे आमच्याकडून गेलेत, ज्यांनी ही परीक्षा जेई क्रॅक केलेली आहे, आयआयटी ला आहे किंवा एनआयटी ला आहे, त्यांच्याकडून त्याला गायडन्स देतो. अशा पद्धतीनं आपण त्याला कायम मोटिवेट ठेवतो. 1 to 1 आम्ही कॉन्टॅक्ट करून त्याला कायम मोटिवेट ठेवतो. डे बाय डे त्याचा ग्राफ वाढतच जातो आणि तो यशस्वी होतोच. हे आतापर्यंत या मॉड्यूलचं यश आहे की या मॉड्यूलला एनरोल केल्यानंतर फक्त फॉलोअप घेणे एवढंच आमचं काम नाही आहे. त्यानंतरही या एंट्रन्स एक्झाम साठी लागणारे डॉक्युमेंटेशन, ऍडमिशन साठी लागणारे डॉक्युमेंटेशन, तेही आम्ही पूर्ण करून घेण्यासाठी पेरेंट्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहून डॉक्युमेंट्स विषयी चांगली हेल्प करतो. जशी 12वीच्या बोर्डाची एक्झाम जवळ येते तसे जेई नीटची असू दे अशा फॉर्म्स फिलिंगची प्रक्रिया चालू होती. मित्रांनो, आपल्याला माहिती असू दे, इंजिनिअरिंग साईडला जर आपल्याला जायचं असेल तर आपण सर्व प्लॅन ओपन ठेवतो. मग त्यामध्ये जेईचा फॉर्म, सीईटीचा फॉर्म, त्यानंतर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, बिटसॅटची जी परीक्षा असते, बिटसॅट, व्हीआयटी ट्रिपल ई, एसआरएम युनिव्हर्सिटी, त्यानंतर सिम्बायोसिसची एसआयटी ट्रिपल ई, पुण्यातल्या जे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत, एमआयटी, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, त्यांच्यासाठी पेरा सीईटी, त्यानंतर काहींना रिसर्च मध्ये जायचं असतं, रिसर्च मध्ये जाण्यासाठी आयसरची आयआयटी असते. अशा भरपूर परीक्षा आहेत. ज्यांना कर्नाटक साईडला जायचं आहे इंजिनिअरिंग साठी, खूप चांगली कॉलेजेस आहेत कर्नाटकमध्ये सुद्धा, तेव्हा त्यांच्यासाठी केसीईटी जी असते, कर्नाटक स्टेटची सीईटी, ती पण द्यायची असते. या सर्वांच्या फॉर्म फिलिंग पासून ते ऍडमिशन होईपर्यंत, ऍडमिशन नंतरही आपण त्याच्या समवेत असतो. ऍडमिशन नंतर त्यांना खूप गायडन्स लागतो. स्कॉलरशिप साठी असू दे किंवा
स्किलअप साठी असू दे, काही स्किल्स डेव्हलप करताना त्यांना गाईड करावं लागतं. म्हणजे थोडक्यात मला सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्याकडे एनरोल केलेला स्टुडंट हा लाईफ लॉंग मिशन ऍडमिशनचा स्टुडंट राहतो. म्हणून मला स्टुडंट्सना रिक्वेस्ट करायची आहे, ज्यांना यात इंटरेस्ट असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फॉर्मची लिंक दिलेली आहे, गुगल फॉर्म त्यांनी फिल करावा आणि या स्कीमचा त्यांनी जरूर फायदा घ्यावा. अनेकांना यातून फायदा झालेला आहे. आपण यात मागे राहू नका. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी मिशन ऍडमिशन कडून ऑल दी बेस्ट. थँक्यू.